एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीने आश्वासन दिलं होतं। जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तशी घोषणा केली होती। मात्र लाडक्या बहिणींचा आर्थिक बोजा वाढल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही असं कृषी मंत्री म्हणतायत। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक राज्य सरकार करतंय का असा सवाल विचारला जातोय। तर पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारने दिलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा लढू असा इशारा खासदार अमर काळे यांनी दिलाय। अमरावतीच्या तळेगाव दशासर इथं शंकरपाटामध्ये खासदार अमर काळे हे बोलत होते। तर जेव्हा विधानसभेची निवडणूक लागलेली होती त्यावेळेला आश्वासन तर दिलं खरं, मात्र आता लाडक्या बहिणींच्या बोजामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नसल्याचं कृषी मंत्री सांगतायत। पण येत्या काळामध्ये जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा खासदार अमर काळे यांनी दिलाय। लाडक्या बहिणीचा आर्थिक बोजा खूप जास्त वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू शकत नाही असं सध्या कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट आहे। त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची फसवणूक जर राज्य सरकार त्या माध्यमातून करत असेल, एक दोनदा मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ, एक दोनदा त्यांच्यासोबत भेटी घेऊन त्यांची मागणी करू, पण पुढच्या काळामध्ये सरकार भारतीय जनता पक्षानं दिलेलं शेतकऱ्यांचं आश्वासन जर पुढच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा ही त्यानिमित्तानं आम्ही लढू हा शब्द या निमित्ताने या संघर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।